शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांनी कधीही माफी मागितली नाही। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत। शिवरायांच्या पायावरती नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवराय शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी। शिवरायांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईनं पुन्हा शिवरायांचा अपमान केला। माफी मागितल्यामुळे प्रश्न सुटणार नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंतप्रधान मोदींवर टीका। निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली। पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका। पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरा माफी मागितली। माफीनं काहीही होणार नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मोदींना टोला। केवळ माफीवीर होऊन चालणार नाही तर दोषींवरती कारवाई करावी लागेल। मोदींच्या माफीवरती रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया। शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागणं हा त्यांचा मोठेपणा। मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। 2019 मध्ये आलेल्या सरकारने वाढवण बंदराला विरोध केला। नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंवर टीका। ज्यांचा विकासाला विरोध जनता त्यांना माफ करणार नाही। मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। नोकऱ्या निर्माण करण्यासाठी बंदरांचा विकास करणं गरजेचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। वाढवण बंदराकडे संपूर्ण जगाचं लक्ष। मोदींचं वक्तव्य। महाराष्ट्र राज्य सर्वार्थानं पुढे आहे, मात्र विरोधकांकडून सतत विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांनी वाढवणचा प्रकल्प 60 वर्ष रखडवला। मोदींची टीका। वाढवण बंदराला रेल्वे आणि महामार्गाने जोडणार। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापासून वाढवण जवळ असल्याचं मोदींचं वक्तव्य। JNPTच्या तिप्पट मोठं वाढवण बंदर होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढवणमुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहणार। फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। वाढवण बंदरामध्ये स्थानिक आदिवासींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल। फडणवीसांची ग्वाही। मुंबईतील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं। देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी। बंदराचं रिक्लेमेशन करणार आहोत, तसंच एअरपोर्टचं सुद्धा रिक्लेमेशन झालं पाहिजे। फडणवीसांचं वक्तव्य। मोठी कामं करायची असतील तर थोडं पुढे मागे होतच। भूसंपादनावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। वाढवण बंदराच्या प्रकरणी एकाही बांधवावरती अन्याय होणार नाही। अजित पवारांचा दावा। 25 वर्षांपासून वाढवण बंदरासाठी प्रयत्न सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार। अजित पवारांचा दावा। भाईंदरच्या उत्तन पाली चौक गावामधल्या मच्छीमारांकडून वाढवण बंदराचा निषेध। या प्रकल्पामुळे मासेमारीचं क्षेत्र नष्ट होणार। मच्छीमारांचा आरोप। मोदी आज 3 राज्यांमधल्या नव्या वंदे भारतनं हिरवा झेंडा दाखवणार। मेरठ ते लखनौ, मदुराई ते बंगळुरू आणि चेन्नई ते नागरकॉइल या 3 वंदे भारतला मोदी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवणार। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस हवामान विभागाचा पावसाचा अंदाज। ठाण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये ओम सन्मित्र मंडळाच्या बाप्पाचं आगमन। मंडळाचं यंदाचं 47वं वर्ष। उद्या मध्य रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार।
पावसाळी हंगामामुळे 3 महिन्यांपासून स्पाइसजेट विमान कंपनीचे 150 कर्मचारी सक्तीच्या रजेवर. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे कंपनीने विमानांची संख्या सुद्धा कमी केली आहे. नंदुरबार पोलीस दलाचा सुरक्षित शाळा अभियान उपक्रम. पोलीस अधिकारी स्वतः शाळेमध्ये जाऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी साधतायत संवाद. रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांची विमानतळावर भेट. एकमेकांचे राजकीय विरोधक असताना विमानतळावरती गळा भेट घेऊन केलं फोटो सेशन. जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. अशोक चव्हाण, भाजपमध्ये गेल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये चांगलं काम होतंय. या सगळ्याबद्दल विचार करून मी वेगळी वाट निवडली. यापुढे अजून आमदार येऊ शकतात. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितेश अंतापूरकर यांची प्रतिक्रिया. आपण कुणालाही भाजपमध्ये प्रवेश करण्याविषयी आग्रह करणार नाही असं अशोकराव म्हणाले होते. मात्र चव्हाणांचे सर्व सहकारी हळूहळू भाजपमध्ये येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. माजी आमदार जितेश अंतापूरकरांना मागील 6 महिन्यामध्ये काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली नाही. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचा आरोप. सध्याच्या परिस्थितीमध्ये महायुतीतील अनेक जण संपर्कात. नावं सांगून त्यांना अडचणीत आणणं योग्य नाही. जयंत पाटील यांचं धक्कादायक विधान. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी समिती गठीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. मालवण पोलीस स्थानकामध्ये नौसेनेच्या अधिकाऱ्यांची पोलिसांसोबत चर्चा. चेतन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर नौदलाचे अधिकारी पोलीस स्थानकात. इतक्या नीच बुद्धीचा माणूस या युगामध्ये जन्माला येतो हेच आश्चर्य. जितेंद्र आव्हाड यांचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावरती हल्लाबोल. पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाही. महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संशय. पुतळा प्रकरणामध्ये माझं नाव घेतलं जातंय. मी इथला लोकप्रतिनिधी आहे. जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून सर्वात आधी पोहोचलो. पण यातही लोक राजकारण करतायत. निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर. हिंगोलीमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी शिवप्रेमींचं आंदोलन. कयाधू नदीमध्ये उतरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दूध आणि दह्याचा अभिषेक करत आंदोलन. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी केली क्रांती चौकामधल्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी. जिल्ह्यामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्याही सूचना. सिंधुदुर्गाच्या राजकोट किल्ल्यावरच्या राड्या प्रकरणी ठाकरे गटाच्या 17 तर राणेंच्या 23 समर्थकांवरती गुन्हे दाखल. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू. ही विधानसभा संघटनात्मक पद्धतीने महायुतीचा विजय कसा होईल यासाठी लढवणार. रावसाहेब दानवे यांच्या खांद्यावर संयोजक म्हणून जबाबदारी. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. आपण डोळ्यामध्ये तेल घालून काम करायला हवं. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या. हलगर्जीपणा करू नका. लोकसभेचं नरेटिव्ह आपल्याला बदलायचंय. अजित पवार यांचं वक्तव्य. इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली. हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवार यांना सवाल. भाजपनं अनुभवाचा उपयोग करून घेतला नसल्याचीही व्यक्त केली खदखद. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तानाजी सावंत यांच्यावर टीका. कोण तानाजी सावंत? राज्यामध्ये असे अनेक तानाजी सावंत आहेत. आम्ही त्यांना विचारून महायुतीमध्ये आलो नाही. तटकरेंनी सावंत यांना सुनावलं. महायुती म्हणून आम्ही 3ही पक्ष एकत्र आहोत. तानाजी सावंतांचं मत पक्षाचं मत म्हणून घेऊ नका. महायुतीमध्ये कुठेही अडचण नाही. शंभूराज देसाईंचं वक्तव्य.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची कोणाला गरज आहे ते लक्षात येईल. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया. तानाजी सावंतांची हकालपट्टी करा, महायुतीची जबाबदारी केवळ आमचीच नाही. सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. मंत्री तानाजी सावंतांच्या गाव संवाद दौऱ्यामध्ये सावंतांनी काढली शेतकऱ्याची औकात. व्यथा मांडण्यासाठी आला होता शेतकरी. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या कोठावळा गावामधला प्रकार. बीडमध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये अजित पवार गटाकडून खेकडा आंदोलन. बिंदुसरा नदीच्या कडेला तानाजी सावंतांच्या बॅनरवरती खेकडे सोडून केली जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या नांदगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसृष्टीचं उद्घाटन. पालकमंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, संजय निरुपम, सुहास कांदे यांच्यासह इतरही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. झेड+ सुरक्षेच्या संदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक. शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती. शरद पवारांच्या अटी शर्तींबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर करणार. अंतिम निर्णय अजूनही नाही. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं मौन. नाताभाऊ ज्येष्ठ नेते यावरती तेच बोलू शकतील, रक्षा खडसे यांची माहिती. डोक्यावरचे केस पांढरे झाले म्हणजे प्रौढ किंवा प्रगल्भ होत नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांचा रोहित पवारांना खोचक टोला. पुतळा कोसळल्यापासून माफी मागण्याची स्पर्धा. खासदार अमोल कोल्हेंचा आरोप. एका कवितेचा दाखला देत सरकारवरती डागली टोक. जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो तो पुढल्या जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो. नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे सभेमध्ये पिकला हशा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रवीण पोटे यांच्या घरी दिली सदिच्छा भेट. अमरावतीच्या जुन्या आठवणी गडकरींनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत ताज्या केल्या. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तही उपस्थित. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांची विधानसभेच्या निवडणुकीमधून माघार. मुलाला मैदानामध्ये उतरवणार. आजवर मला 6 वेळा विजयी केलं, आता रणजीतला संधी द्या, बबन शिंदे यांचं आवाहन. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप पक्ष ऍक्शन मोडवर. गावोगावी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक. शेकापचे नेते आणि इच्छुक प्रीतम म्हात्रे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख बनण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावरती दबाव. आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यामधल्या गाडीला अपघात. पोलीस वाहनामधील 2 पोलीस कर्मचारी जखमी. जखमींना रुग्णालयामध्ये केलं दाखल. गणेशोत्सवामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी. 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान 16 टनपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना बंदी. पावसाच्या विश्रांतीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर. निसर्ग सौंदर्य खुलल्यामुळे सातपुड्यामध्ये पर्यटकांची गर्दी. घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय दबावामुळे आपल्याला बळी बनवल्याचा भावेश भिंडेंचा आरोप. आपण निर्दोष असून खोट्या आरोपामध्ये गोवण्यात आल्याचाही भिंडेंचा दावा. बदलापूर प्रकरणामध्ये शाळेतील महिला प्रसाधनगृहात शौचालयाच्या बाथरूममध्ये दरवाजेच नसल्याचं शिक्षण अहवालामधून समोर. एसआयटीला सादर केलेल्या अहवालामध्ये दोषी शिक्षकांवरती गुन्हा दाखल करण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.